झी 24 तास एक पाऊल पुढे. महागाई की सरकारची हातगाई. मला या सेगमेंटमध्ये शेवटच्या सेगमेंटमध्ये सर्वात पहिल्यांदा अजित अभ्यंकर यांच्याकडे. अभ्यंकर साहेब, मला तुम्ही सांगा, आपण पेट्रोलियम कंपन्यांनी प्रॉफिट केला की न केला या मुद्द्याचा किस आता बाजूला ठेवूया. तुम्ही मगाशी सोदाहरण ते दाखवून दिलेलं आहे. मला त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला असं विचारायचं आहे की मूलभूत आर्थिक नीतीमध्ये काही घोळ झालाय UPA 2च्या, असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात. मूलभूत आर्थिक नीतीमध्येच घोळ झालेला आहे. तो असा झाला आहे की इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग ही पेट्रोलियम ऑइल कंपन्यांना आणि रिलायन्सला SRच्या सोयीसाठी आणि या सरकारी कंपन्यांच्या सोयीसाठी आहे. मग तेच लॉजिक आमच्या कॉटन प्रोड्युसिंग शेतकऱ्यांना का नको? आमचा शेतकरी जो कापूस पिकवतो त्याला हे प्राइसिंग मेकॅनिझम का नाही? म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना, चूक कुठे झाली आहे, तर ही सगळी अर्थनीती ही वरिष्ठ जो हा सगळा 1% अर्धा टक्का जो वर्ग आहे त्याच्यासाठी चाललेली आहे. सगळे नियमांचे अर्थ त्याच्यासाठी लावले जात आहेत. शेतकऱ्याला किंमत उत्पादन खर्चावर आधारित आणि पेट्रोलियम कंपन्यांना किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ती जी किंमत आहे ती, कारण ती त्यांना जास्त नफ्याची आहे म्हणून. हे कुठलं लॉजिक आहे? कोळसा खाणीबद्दल तेच आहे, 2G बद्दल तेच आहे. म्हणजे आपण भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठेच्या नावाखाली इथं मित्र आणि दलालांची एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. तेव्हा भ्रष्टाचार आणि भांडवलशाहीचे तथाकथित खरे खोटे गुण हे आपण एकत्र आणून या राजकारणी, नोकरशहा आणि बडे उद्योगपती यांची एक मित्र दलालांची एक अशी चौकट निर्माण केलेली आहे आणि त्यालाच आपण नवीन आर्थिक नीती असे म्हणतो. ही सगळ्यात मूलभूत चूक आहे. तर मगाशी जे सावंत बोलले त्यातल्या प्रत्येक वाक्याला मी उत्तर देत नाही, ते सोडून देऊ आपण. परंतु मी एवढंच सांगतो की मी कोट केलेल्या फिगर्स या नेटवरच्या फिगर्स आहेत, त्या चेक करून बघाव्यात. चुकीच्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. तर चुकीचं त्यांनी दाखवून द्यावं. 1 नंबर 2 ते सोडून द्या. आपल्याकडे ट्रेड डेफिसिट आहे म्हणून रिटेलमध्ये FDI आणलं, असं जर कुठलं इकॉनॉमिक्स असेल तर हे मला अनाकलनीय आहे. एक आहे व्यापारामधलं आणि एक आहे कॅपिटल इम्पोर्टचं. या दोन्हीचा काय मेळ लागतो हे मला कळलं नाही. डॉलर्स दोन्हीकडे एका येतात, एवढाच जर असेल त्यातलं काही साधर्म्य, तर हे आर्थिक धोरण हे अनाकलनीय आर्थिक धोरण एवढंच फक्त मी म्हणेन. ते त्याच्यासाठी आणलेलं नाहीये. हे आणलेलं आहे एवढ्यासाठीच की आपल्यावरती अमेरिकेचं प्रेशर आहे की तुम्ही आम्हाला, कारण त्यांचा माल कसा खपवायचा, त्यांच्या सर्व्हिसेस इंडस्ट्रीला उत्तर देतील आणि त्याच्यासाठी उत्तर देतील याला. बोला, मला जायचं किरीट सोमय्या यांच्याकडे. बरोबर आहे. किरीट नाही, सचिन सावंत मी तुमच्याकडे येणार आहे. तुमच्यावरचे सगळे आरोप आपण एकत्र करूया, म्हणजे तुम्हाला बास्केटनी उत्तर देता येतील. कारण हा सगळा अटॅक तुमच्यावर आहे. भरपूर वेळ तुम्हाला देतो. किरीट सोमय्या, मला तुम्ही सांगा, 4 आरोप आणखीन काँग्रेसवर लागलेले आहेत. त्याच्या आधी सर्वात पहिला तुमचा आरोप होता तो कोळसा घोटाळ्यावरचा होता. मला तुम्ही सांगा, या सगळ्या ह्याच्यामध्ये आर्थिक नीतीमध्ये सर्वसामान्य माणूस जो या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे, ज्याला आज साधारणतः 10 ते साधारणतः 25,000 रुपये पगार आहे आणि ज्याला 4 माणसांचं कुटुंब चालवायचं आहे, त्याचं जीणं जवळपास इम्पॉसिबल केलंय आम्ही आज. मी तुम्हाला एक आणखीन गोष्ट कुणातही लक्षात आलेली दिसत नाहीये. मी चार्टर्ड अकाउंटंट पण आहे आणि मी PhD फायनान्स मध्ये केले. एक इतकं मोठा देशाची बेईमानी केली आहे आज ह्या काँग्रेसनी. आपल्याला माहिती आहे का, पॉवर ट्रेडिंग एक्सचेंज मध्ये 49% यांनी FDI दिला. अरे व्हॉट द हेल. आज पॉवर सेक्टर मध्ये वी आर हॅव्हिंग अ डेफिसिट. अर्धा देशात 8 तास वीज नसते, लोड शेडिंग असते. वेन देर इज नो सरप्लस, तुम्ही पॉवर ट्रेडिंग कसं करणार? उदयजी, मला काय होणार? तुम्ही कल्पना करा, येत्या 5 वर्षात विजेचे भाव कशा प्रकाराने, हे जे फॉरेनहून पैसा येणार फक्त सट्टा करण्यासाठी देशाची वाट लावणार. मला किरीटजी, तुम्ही मला काय वाट लावणार आहेत? किरीटजी, मला थोडक्यात सांगा की या सगळ्यामुळं सामान्य माणसाचं जीवन कुठेतरी आणखीन हलाखीचं होणार आहे आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय या देशात कायमचा मोडला जाणार आहे. हेच मी सुरू केलं की अजून विजेवर अतिक्रमण होणार आहे. पेट्रोल डिझेलवर झालं. एका बाजूला कॉर्पोरेटची सबसिडी 2.5 लाख कोटी होती, 12.5 लाख करोड रुपये कॉर्पोरेट सबसिडी वाढली. अजून तर पुढे असाच प्रकाराने आज डिझेल, पेट्रोल, गॅसचं तर तुम्ही धरलंच नाहीये.
6 सिलेंडर देणार, प्रत्येक घरात किमान 12 ते 18 सिलेंडर लागतात वर्षाला. तर मध्यम वर्गाचा इन्फ्लेशन डबल डिजिट मध्ये जाणार आहेत, पगार तिथले तिथे जाणार आहेत, आणि तुमचं ट्रान्सपोर्टेशन पासून, स्कूल बस पासून हा सगळा खर्च जसा पद्धतीने वाढणार. आपण जाऊया सचिन, खरी गोष्ट आहे. ऍब्सोल्युटली सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. सचिन सावंत, घालवली सर्वसामान्य माणूस तयार नव्हता. कोळसा घोटाळ्यातले सगळे पैसे जे होते ते जर वाचवले असते तर 75,000 कोटीत हा सगळा मामला निपटला असता. त्यापेक्षा तुम्ही तो पैसा, एफडीआयचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. याहीपेक्षा सुद्धा अत्यंत गंभीर मूलभूत आर्थिक नीतीचे आरोप तुमच्यावर झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदा मन मोकळेपणानं देऊन टाका. नाही, मला एकच म्हणायचं आहे की ही मूलभूत आर्थिक नीतीच्या वरती त्यांनी जे प्रश्नचिन्ह, अभ्यंकर साहेबांच्या बद्दल मला आदर आहे, पण त्यांची विचारधारेच्या संदर्भामध्ये आमचे मतभेद आहेत. पहिल्यांदा मूलभूत आर्थिक नीती हीच देशाची मूलभूत आर्थिक नीती आहे की जी 1991 पासून या देशाचा आर्थिक स्तर जो आहे तो बदलला आणि या देशाने 9.3% विकास दर या देशामध्ये पाहिला. आणि हेच आर्थिक नीती जर वेगळी होती तर त्याच आर्थिक नीतीवर भाजपासारखे पक्ष एनडीएच्या गव्हर्नमेंटच्या वेळेला का चालले हा एक प्रश्न आहे. आणि आज तीच आर्थिक नीती वाईट कशी झाली हा मला एक मूलभूत प्रश्न आहे आणि हा भाजपाच्या दुटप्पीपणाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या तऱ्हेने देशाचा विकास दर वाढत असतो त्या वेळेला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असतील, उद्योग जगत असतील, सेवा विविध क्षेत्र असतील, त्यांची एक त्या ठिकाणी गुंतवणुकीची भूक असते. कारण त्यांना सतत त्या दृष्टीने विकासाची पावलं उचलायची असतात आणि त्याकरता गुंतवणूक हवी असते. आज माझे मित्र किरीट सोमय्या सांगतात 12.5 लाख कोटी हे भारताचं बजेट किती आणि 12.5 लाख कोटीचं सबसिडी किती, हा मला एक कशा तऱ्हेने बोलावं मला वाटतं हा एक प्रश्न आहे. पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी गुंतवणूक आहे, आज तुम्हाला विजेच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक पाहिजे, आज ज्या तऱ्हेने ऍग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असेल त्या ठिकाणी तुमचं चेन रिटेलचे ते तुमचं जे बॅकडोर मॅनेजमेंट आहे त्याचं किरकोळ त्याच्यामध्ये गुंतवणूक पाहिजे, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पाहिजे. मी आताच 2 महिन्यापूर्वी आलेली तुम्हाला न्यूज दाखवतो ज्याच्यामध्ये उद्योग जगताचा जीडीपी, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा जीडीपी हा कमी झाला. याचं कारण या देशाने जेवढी पुरेशी वीज उत्पादन केली पाहिजे होती, त्यांना आवश्यक होती, ते पूर्ण करू शकले नाहीत. हा एक मूलभूत कारण होतं आणि हे कोणाही प्रसार माध्यमांनी लक्ष दिलं नाही. या देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्या वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमच्या सिमेंट क्षेत्र असेल, या ठिकाणी गुंतवणूक हवी आहे. देशाचं बजेट एवढं नसतं की त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जेवढी विकासाला गती मिळाली पाहिजे त्या तेवढ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करता येत असते. त्यावेळेला परकीय गुंतवणूक आणणं हा एक पर्याय असतो आणि ती या देशामध्ये येत असताना तिथे ज्या वेळेला तुम्ही आणता त्या ठिकाणी त्यांना गुंतवणूक करायला जातात, ते या देशाच्या चौकटीमध्ये ते आणून झी 24 तास एक पाऊल पुढे.